types of user defined functions, right? And I think we have seen two types. दोन प्रकार आपण बघितले and remaining twos are remaining. Okay, so suppose I want to take the library user defined function in my program, then which three steps are important? Which three steps I should to follow? Function declaration, function call, and function definition. Right. So what is the other name for function declaration? Function prototype. Right. Okay. So लक्षात ठेवा सगळे जे काही बेसिक ज्या गोष्टी आहेत these are very important. Okay. So now we'll see. आपण सिंपल प्रोग्राम बघतोय, लक्षात ठेवा. आतापर्यंत आपण जेवढे प्रोग्राम स्टडी केलेले आहेत सगळे प्रोग्राम्स वी कॅन राईट युजिंग फंक्शन. प्रत्येक प्रोग्राम आपण फंक्शन करू शकतो. तर कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी मी फक्त बेसिक प्रोग्राम घेतोय. ओके, अँड व्हेन यू गेट द टाइम यू शुड हॅव टू राईट द कन्सेप्ट युजिंग फंक्शन. ओके, मीन्स मिनिमम ऍटलिस्ट जे आपण 5 नंबर पाहिलेले होते. ओके, त्याच्यामध्ये प्राईम नंबर, आर्मस्ट्रॉंग आहे, पॅलिंड्रोम आहे, हे सगळे जे प्रोग्राम्स आहेत हे फंक्शन यूज करून करण्याचा प्रयत्न करा. ओके, सो विल सी द नेक्स्ट टाइप. सेम एडिशन फॉर टू नंबर, प्रोग्राम फॉर एडिशन ऑफ टू नंबर्स. आता इथे आपण कुठला फंक्शनचा प्रकार वापरणार आहे? फंक्शन विथ no argument but return a value. ओके, हा तिसरा प्रकार. पहिला आपण काय बघितलं? फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट अँड नो रिटर्न व्हॅल्यू. ओके, दुसरा प्रकार आपण बघितला फंक्शन विथ आर्ग्युमेंट बट नो रिटर्न व्हॅल्यू. Now we will see function with no argument but return a value with the same program, addition of two numbers. So first include header file, conio.h, void main, program begins with main function. Next, the first step, if you are going to use the user defined function in your program, that is a function declaration. तो कोणता प्रकार आहे बघा? फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट बट रिटर्न अ व्हॅल्यू. ओके, सो फर्स्ट वी राईट द सुटेबल नेम. फंक्शन साठी सुटेबल नेम काय आहे? त्या फंक्शनचा टास्क काय असणार आहे? व्हॉट इज द टास्क ऑफ दॅट फंक्शन, दॅट इज देअर नेम. त्या फंक्शनचा जे काही टास्क असेल तर त्याच टास्कचं नाव आपण काय करणार आहोत? त्या फंक्शनला देणार आहोत. सो इट परफॉर्म द ऍडिशन ऑफ टू नंबर्स. सो यू कॅन टेक द सिम्पली नेम and add. Okay, in bracket with no argument. Okay, means that open close bracket it is blank. Okay, and it return a value. Return a value. Okay, keep in mind in C language every function return only a single value. I repeat, in C language every function should return only a single value. एकच व्हॅल्यू फक्त फंक्शन रिटर्न करू शकतो. इट डज नॉट रिटर्न मोर दॅन वन व्हॅल्यू. एकापेक्षा जास्त व्हॅल्यू फंक्शन रिटर्न करत नाही. ओके, सो इट रिटर्न्स अ व्हॅल्यू. आता कोणती व्हॅल्यू देणार आहे? प्रोग्राम आपण काय करणार आहोत? ऍडिशन ऑफ टू नंबर, म्हणजे दोन नंबरचं ऍडिशन जे येणार आहे ते काय असणार आहे? वेदर इट इज कॅरेक्टर, वेदर इट इज फ्लोट और वेदर इट इज इंटिजर. ते इंटिजर असणार आहे. ओके, सो इट शुड राईट हियर इंटिजर. याचा अर्थ काय झाला? ऍड हा जो फंक्शन आहे तो फंक्शन इंटिजर व्हॅल्यू देणार आहे. ओके, सो अँड हियर ऍड इट्स ब्रॅकेट जो आपण ब्लँक ठेवतोय. ओके, जर तुम्हाला काही लिहायचं असेल तर यू कॅन राईट देअर वाईड. ओके,
The meaning of void here, nothing. The meaning of void here, nothing. Okay, suppose you want to write explicitly, suppose you want to show explicitly, then you have to write void in bracket. Okay, so it is not necessary to write void. Compiler automatically understand that is a function with no argument. जर युजरला सांगायचं असेल, युजरला दाखवण्यासाठी, समजण्यासाठी जर बघायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, void लिहू शकता. ओके, void लिहिल्याने कंपायलरला काही फरक पडत नाही. ओके, ब्लँक जर आपण ठेवला तर कंपायलर अंडरस्टँड इटसेल्फ की फंक्शन विथ नो आर्ग्युमेंट आहे. ओके, दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ युजर डिफाइन्ड फंक्शन. याला आपण काय म्हणणार आहोत, याला काय म्हणणार आपण, फंक्शन डिक्लेरेशन. फंक्शन डिक्लेरेशन और फंक्शन प्रोटोटाइप. Okay, so here now बघा, हा फंक्शन add function returns a value. Which value? Integer value. Okay, and if the function returns any value, it should be stored in a variable. So take here a variable result. Okay, so what is the purpose of result variable? Result variable, it stores the value which is returned by the add function. Okay, that is why result is there. Finally, clear screen. Then, okay, I write here result directly is equals to add open close bracket. So that is the second step of function call. Okay, इथे आपण function call घेतलेला आहे. Function call केल्यानंतर it will execute all the statements in add function and it returns the value, and returned value will be stored into the result variable. Okay, and whatever result I will show on the screen, and result we know that is the addition. So addition is %d result, and finally 8ch. Okay, दोन्ही स्टेप झालेले आहेत. Okay, now the last step, that is the function definition. Function definition लिहित असताना we should have to write definition outside the main function. Okay, मग कसं सुरुवात करायची, जे घेतलेलं आहे प्रोटोटाइप तेच आपण इथे घेणार आहोत. So int add open close bracket. Okay, and function is the group of statements. We know in the definition function is the group of statements, so open curly brace and close curly brace should be right when you are going to write the definition. Okay, and keep in mind, does not end with a semicolon. Does not end with a semicolon. Okay, we know in the declaration we end with semicolon, in the function call we end with semicolon, but in the definition should not write the semicolon, because it's a semicolon means it shows the termination. म्हणजे तिथं आपलं संपलेलं आहे, ती लाईन संपलेली आहे असं आपण दाखवतो, बट इथं संपलेलं नाहीये, पुढे एक्झिक्युशन चालू होत आहे. So does not write here semicolon. Next, okay, so for addition we know two numbers are required, so take two variables, integer a and b. Okay, then accept two values from the user, enter two numbers, scanf two numbers, %d, ampersand a, comma ampersand b. Okay, then now here we require a variable sum. It will store the value of
value of addition A and B. Okay, sum is equals to A plus B. Okay, and we are learning the function return a value. Okay, function या ठिकाणी एक व्हॅल्यू देणार आहे. Okay, when the function is going to return a value, then in that function the return statement should have to write. How to write? At the end, return statement should be there. So you can see return is a keyword. Okay, return. काय return करतोय? Sum. Okay, and semicolon. Okay, when the function is called, it will execute all the statements and it will add A and B together and assign to the variable sum, and that function returns this sum. Okay, and we know in the definition, function may return a value to the calling program. So calling program is here. In main function we called add function, so that function returns the value, and whatever returns it is going to be stored into the result variable and it displayed on the screen. Compile. So 0 warning, 0 errors. Enter two numbers 10, 20. So addition is 30. Simple program hai. So that is the third step of user defined function, that is function definition. Okay, so see how it execute. ही कशा पद्धतीने रन होतो ते आपण बघूया. प्रेस F7. ओके, F7 प्रेस करत जायचं. क्लिअर द स्क्रीन. इथे बघा फंक्शनला कॉल दिलेला आहे आपण. सो कंट्रोल ट्रान्सफर टू एक्झिक्यूट द स्टेटमेंट्स इन फंक्शन. Okay, it displays the message enter two numbers. It accepts two values 10, 20. Press enter. Again press F7. Now see, there is a last statement is going to execute. After execution of return statement, control transfer to the calling program. See. Okay, बघा control कुठे गेला? Again it transferred in the main function and it shows the result on the screen. Okay, so that is the execution of the program. Is that clear? Any doubt about this program? No, sir. No. Okay, so I forward this on your group. Okay, so now we'll see the next one, that is the last type, that is function with argument and return a value. Function with argument. The same program we are going to write here. Now function with argument and return a value. त्याच्यासाठी अगेन विल सी. पहिल्यापासून आपण जाऊयात समजण्यासाठी. ओके, सेम सुटेबल नेम ऍड. नाउ हियर फंक्शन विथ आर्ग्युमेंट. सो हाऊ मेनी आर्ग्युमेंट्स, नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स. किती आर्ग्युमेंट मला पाठवायचे आहेत? इट्स अ रिक्वायरमेंट ऑफ द प्रोग्राम. हियर आय एम परफॉर्मिंग द addition of two numbers. Okay, so it requires two arguments, integer. Okay, and that function returns the integer value, that is addition. So function with argument and with return value. Okay, so here we are passing the two values to the add function, so it is should declare here which value A and B, and whatever result it returns should be stored into the result variable. Okay, clear the screen.
So which value we are going to pass to the function add? It should be accepted from the user first. So display message here. Enter two numbers. Scanf A and B. Ampersand D, percent D, percent D, comma ampersand A, ampersand B. Okay, now we have two values, and these two values we are going to pass to the add function. So add in bracket A comma B, and that function also returns the value. So returns value will be stored into the result variable. Result is equals to add. So पहिला स्टेप झाला आपला इथे या ठिकाणी फंक्शन डिक्लेरेशन. दूसरा स्टेप function call. Okay, now we are going to display the result. Addition is percent D comma result. Get ch, and outside the main function, now we are going to define the function. Integer add in bracket integer here x, integer here y. Okay, when I call the function add, the value of a is going to be stored into the x, value of b is going to store into the y. Okay, copy, value of a get copied into x, value of b get copied into the y. Okay, why it is necessary to write the variables here? Because here a and b, these are the variables of main function. I repeat, a and b, these are the variables of main function. एका फंक्शनचे व्हेरिएबल आपण दुसऱ्या फंक्शन मध्ये वापरू शकत नाही, कारण यांचा जो स्कोप आहे, यांचा स्कोप कुठपर्यंत आहे, या ओपन कर्ली ब्रेस ते या क्लोज कर्ली ब्रेसच्या आतमध्येच आपण त्यांना वापरू शकतो, त्याच्या बाहेर आपण त्यांना वापरू शकत नाही. ओके, सो दॅट्स व्हाय I declared here integer x and integer y, and when the function is going to be called, value of a get copied into the x and value of b get copied into the y. So here a and b are actual parameters. Okay, you may use the word actual argument, or you may use the word actual parameter, whatever. हे actual आहेत, हे real आहेत, and x and y are called formal parameters. For completion of the formality कंप्लीट करण्यासाठी x आणि y चा आपण वापर करणार आहोत, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, फॉर्मल पॅरामीटर्स. ओके, सो नेक्स्ट हियर इंटिजर sum is equals to x plus y, and that function returns the value. So return statement sum bracket close semicolon. Okay, that is our program, function with argument and with return value. Alt F9, Control F9. Output is similar. चारही functions output सेमच आहे, फक्त टेक्निक डिफरंट आहे. That's it. So any doubt about this program? No sir. No, sir. No, sir. So forward this on your group. Okay. See the main important concept आपण
आपण बघूयात थोडस. बघा आता या ठिकाणी याच्यामध्ये रिटर्न स्टेटमेंट यू कॅन डायरेक्टली राईट द एक्सप्रेशन इन द रिटर्न स्टेटमेंट. Okay, I repeat, you can directly write the expression in the return statement. Means instead of taking the sum variable and instead of performing the expression sum is equals to x plus y, you directly write here x plus y. तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. Okay, so I erase these two lines. So program lengthy होत नाही, एका लाईन मध्ये प्रोग्राम होऊन जातो. So remove all this. Directly return x plus y. See, checked output. Output is set. Okay. In similar way, इथं पण result हा जो variable घेतलेला आहे, so it is also not required. आपल्याला जेवढे minimum variables, जेवढा short program असेल, तेवढा space कमी लागणार आहे. Okay. So result variable ची गरज नाही. मग कसं करायचं? Directly you can call here. हा जो ऍड फंक्शनचा जो कॉल दिलेला आहे, यू कॅन टेक ऍड फंक्शन कॉल इन द प्रिंटफ. ऍड a प्लस a कॉमा b असं तुम्ही इथं पण घेऊ शकता. चेक. सो यू कॅन सी द आउटपुट इज द सेम. ओके, म्हणजे या स्टेटमेंटची ते गरज नाही. आपण आपला इथला वेळ वाचलेला आहे, इथला स्पेस वाचला. ओके, सो दॅट इज द अनदर, म्हणजे कमीत कमी व्हेरिएबल्स वापरायचे आणि मॅक्झिमम एक्झिक्युशन स्पीड आपला वाढतो. इज दॅट क्लिअर? यस, समजलं का? सो फॉरवर्ड दिस ऑल्सो ऑन अवर ग्रुप. नाउ इथे आपले युजर डिफाइन्ड फंक्शनचे 4ही टाइप झालेले आहेत. Okay, now we'll learn the important concept, that is the एक नंबर आपला राहिलेला होता. आपण 5 नंबर स्टडी करत होतो की ज्याच्यामध्ये स्ट्रॉंग नंबर हा प्रोग्राम आपला करायचा राहिलेला होता. तर तो आता आपण फंक्शन वापरून करणार आहोत. ओके, सो आय राइट हियर program to check a given number is strong or not. Okay, so please repeat, कशाला म्हणतात strong number? कोणी सांगेल स्ट्रॉंग नंबर कशाला म्हणायचं? आपण डिस्कस केलं ऑलरेडी. Okay, then find out factorial of each digit. 1 factorial plus 4 factorial plus 5 factorial. Okay, so here is equals to 1 factorial is 1, 4 factorial is 2, 24. किती येते? 4 factorial 24. 24, right? Yes. Next 5 factorial 120. 120. So addition will be 145. Okay, so that now we can say that the given 145 is a strong number, right? Any doubt about the strong number? no sir. No, sir. So now we'll see, write the program for this. So I am first here. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय की प्रत्येक डिजिटचा आपल्याला फॅक्टोरियल काढायचं. Okay, that's why take here one variable, one function fact with function with argument and with return value. The role of that fact function is to find out the factorial, and we already seen the program for the factorial of number, how we can find out the factorial of a number. Okay, so now here integer fact. Next. Okay, and then here we require some variables. So for that variable, sum we require, remainder will require, and that's it. And temp variable is required. We are taking the num from the user, so num variable is there.
Clear the screen. First, accept the number from the user. Yes, enter a number. Scan that number. %d, comma, ampersand, num. Suppose the value of num is 145. Okay. So now I assign the value of num to the variable temp. Okay, and right here I use the while loop. While temp is greater than 0, it executes some statements in the while loop. First, I will separate the digit from the number, and we know how we can separate the digit. So here, reminder is equals to temp mod 10. Okay. Then we're going to add sum is equals to sum plus, I call the function fact here. Okay. And temp equals to temp/10. ठीक आहे. इथे बघा, रिमाइंडर इथे आपण फॅक्ट ला कॉल करतोय. So role of that function is here to returns the factorial of number. Okay. Suppose the remainder is here. आता 145 साठी पहिल्यांदा रिमाइंडर आपल्याला काय भेटणार आहे? 5 भेटणार आहे. So we are passing the number 5 to the factorial. Okay. So function declare केलेला आहे, function call केलेला आहे. Okay. And in here, out of the while loop, I check the sum and given num. If both are matched, then I can say that the given number is a strong number. Otherwise else, I display the message on the screen, not a strong number. That's it. Okay. That is our last statement, get ch. Okay, and outside the main function, we are going to define the function integer fact. Integer, I take here n. Then here we know the logic to find out the factorial of number. Okay. इथे आपल्याला variables लागतील काही. Integer f is equals to 1 while n is greater than 1. Then here f is equals to f into n and n minus minus. Okay, and outside the while loop, I return here the value of f, that is factorial. Okay. Alt F9, one error is there, unexpected, extra झालेला आहे. So before going to learn the program, I save the program first. Strong.c. Okay. बघूयात रन होतोय का? Alt F9, 0 warning, 0 errors. Run the program. 145. So you can see the output strong number. Control F9, 146, not a strong number. ठीक आहे. So we'll see. आता या प्रोग्रामला आपल्याला ट्रेस करून बघायचं की प्रोग्राम कशा पद्धतीने वर्कआउट होतो. ठीक आहे. सो लक्षात घ्या, इथे हा जो फंक्शन आहे फॅक्ट फंक्शन, दॅट इज फंक्शन विथ आर्ग्युमेंट अँड विथ रिटर्न व्हॅल्यू. आणि हे लॉजिक आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. ओके. हा व्हॅल्यू कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतो हे आपण बघितलेलं आहे फॅक्टोरियल ऑफ नंबर मध्ये. ओके. नाउ विल सी द प्रोग्राम हियर, द एक्झिक्यूशन. इथे सगळे स्टेटमेंट्स मी तुम्हाला समजण्यासाठी इथे लिहितोय असं. आफ्टर दॅट आय विल इरेज दिस. बघा, इथे आपला प्रोग्राम चालू होतोय. सम, रिमाइंडर, बोलता की तुम्ही नम, टेम्प, रिमाइंडर आणि सम. हे
चार व्हेरिएबल्स आपल्याला लागणार आहेत. ओके, फर्स्ट वी आर एक्सेप्टिंग अ नंबर, एक नंबर आपण घेतोय सपोज 145. नेक्स्ट temp is equals to num. Temp is equals to num means value of temp is also same. Value of temp is also same. Then it start the execution of while loop. Temp is greater than 0. Is it true? Yes. 145 is greater than 0 condition is true here. Okay. एक मिनिट अगर मला सांगा रे थोडंसं. So reminder is equals to temp mod 10. The value of reminder is here 5. 5. Right. Okay. Then sum equals to sum plus tag. Sum किती आहे 0. ओके, सम किती आहे 0. इथे आपण वर 0 घेतलेलं आहे, बरोबर आहे. सो आता बघा कसा एक्झिक्यूट होईल. सम इज 0 प्लस इथे आपण फॅक्टोरियल या फंक्शनला रिमाइंडर आपण पाठवतोय, मीन्स वी आर पासिंग 5 टू द फॅक्ट फंक्शन. सो द फंक्शन, द रोल ऑफ फंक्शन इट रिटर्न्स द फॅक्टोरियल. सो व्हॉट इज द फॅक्टोरियल ऑफ 5? 120. राइट. सो 0 plus 120, value of sum is now here 120. 1 to 0. Then here temp is equals to temp slash 10. Temp is equals to temp slash 10. This value of temp is now here 14. 14. Okay. Close curly brace ahe. So again go to the top. 14 is greater than 0. Is it true? Yes. Is it true? So condition control inside reminder is equals to temp mod 10. Reminder is equals to temp mod 10. The value of reminder is here 4. 4. Okay, 4. Then sum equals to sum. Sum किती आहे 120 plus factorial of reminder म्हणजे आपण 4 पाठवतोय. So it returns the factorial of 4 number, that is 24. So 120 plus 124, 144. Right? So value of sum is now here 144. Okay, temp equals to temp slash 10. So value of temp is now here 1. 1. So go to the top. 1 is greater than 0. Yes. Is it true? So reminder is equals to temp mod 10. So value of reminder is here 1. Okay. Then sum is equals to sum. Sum किती आहे 144 plus fact of 1. Okay. So it returns the value 1 to the calling function. So 144 plus 1, that is 145. And that 145 is going to assign to the sum variable. Okay, and then here temp equals temp slash 10, that is 0. Go to the top, 0 greater than 0, condition getting false, out of the while loop. It will check sum and num are equal. Yes, sum is 145 and num is also 145. Both are matched, so we'll get the message on the screen, strong number. Is that clear? Yes, sir. Yes. Okay. So तुम्ही स्वतःहून ट्राय करा आहे. कंप्लीट प्रोग्राम एका स्क्रीनशॉट मध्ये बसत नाही, सो आय फॉरवर्ड द प्रोग्राम. ठीक आहे. सो टाइम इज गोइंग टू ओव्हर नाउ. व्हिडिओ ऑन करा. सो प्रॅक्टिस करा. 5 ही नंबर. आता बाकीचे 4 नंबर्स आहेत, मीन्स प्राइम आहे, पॅलिंड्रोम आहे. ओके, त्याच्यानंतर आपण कुठल्या बघितलं, हे सगळे प्रोग्राम तुम्ही फंक्शन युजिंग फंक्शन करायचं आहे.